श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश जो भक्त मन लावून 14 मिनिटं ऐकेल त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या घरामध्ये आनंदाची बातमी येईल. त्यामुळे सर्व परिवार खुश होईल आणि सुखी होईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आणि स्वामी तुमच्यावर खुश झाले आहेत आणि तुम्हाला हा संदेश देण्यासाठी आले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी माझ्या सोबत राहा, माझ्याशी आणि इतरांशी. हे म्हणा, कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण तर अनंत ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. आणि या स्वामी शक्तीसाठी जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा. तुमच्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा आणि ज्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण हो अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करतो. म्हणून मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही स्वामींवर जेवढा विश्वास ठेवला तेवढा जास्त तुम्हाला अनुभव घेता येईल. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी नामावर कायम विश्वास ठेवा. आणि स्वामी म्हणतात, मनापासून हाक मार, मी येईन. असा स्वामी महाराजांचा कायम संदेश तुम्हाला आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. आणि मला तुझा बनवून तर बघ, मग तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवलं नाही तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवलं तर सांग. तू जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. आणि तू माझा बनवून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवले तर सांग. आणि सगळे रस्ते बंद पडतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथूनच साथ देतो मी तुझी. एवढा विश्वास माझ्यावर ठेवून तर बघ, तुला नक्कीच मी साथ देईन. आणि आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्वाचे आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, ते कुणाला सांगू नका, कारण ते तुमचा मजाक उडवतील. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. म्हणून तुम्ही जर आत्मविश्वास बाळगला, आयुष्यामध्ये आत्मविश्वास हा भरपूर महत्वाचा असतो. आणि यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये पाहिजे. बस एवढी ताकद असली तर आपणही त्या शिखरावर नक्कीच जाऊ. आणि समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. एवढे लक्षात ठेवा. मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन असे स्वामी म्हणतात. आणि आपल्याला स्वामी सांगत आहेत, संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्या वेळेत आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा. मी कायम स्वामींच्या सोबत राहील आणि स्वामी माझ्या सोबत राहतील असे म्हणा. असे स्वामी आपल्याला नक्कीच सांगत आहेत. आणि ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहतो. हे लक्षात ठेवा आणि आयुष्यात पुढे जात राहा. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे,
दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहेत असे म्हटले की मग आपण चिंताहीत होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांत होतो, डोक्याला काही ताप राहत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. बस एवढंच करायचं. ज्यांच्या मने श्री सद्गुरु विचार तो नसे कधी लाचार. ज्यांच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होईल जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील नक्कीच वजा. मित्रांनो, एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला मी त्या ढगात नेऊन टाकतो. आणि ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र तसेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. मित्रांनो, स्वामी कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. तर खरंच इथूनच स्वामी लीला सुरू होते आणि इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो. कोणी आहे जे आपल्याला पडून नाही देणार. तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का बरं? आपण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होईल आणि एकदम व्यवस्थित चालेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा आपली मतं न लादणं. माणसं जोडणं म्हणजे यज्ञाची कला शिकणं, हुकाचा वाद आणि ठोठाची टिळा टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं आणि समोरचा अगदी महत्वाचा आहे हे स्वतः जाणणं आणि त्याला हे ते जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं, रागाचेही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि सर्वांचं महत्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. हे म्हणजे माणूस जोडणं असतं. म्हणून माणुसकी लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालत राहा. कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची छळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्की सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामध्ये अपेक्षाभंग झाला की जगणे व अवघड होत जाते. आणि त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं, अशा नात्यातून कधीच बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होतं. आणि मग कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपून नेहमीच फायदेशीर ठरतं. आणि मग हीच अमोल विचारधारा. लोक हा शब्द रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर सारखा आहे. कित्येकदा आपली गती लोक नावाच्या या गतिरोधक तोडत असतो. वास्तवात माणूस जरी समजशील असला तरी तो स्वयंनियंत्रित आणि स्वयंकेंद्रित असावा. हे माझं आजवरच्या अनुभवावरून झालेलं मत आहे. जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा अपवाद वगळता तुमच्या रिकाम्या पोटाची खिल्ली उडवणारे हेच लोक असतात. आणि तुम्ही जेव्हा तुमची पोटाच्या गरजेपेक्षा जास्त खातात तेव्हा तुमच्या माजुरडेपणावर थारेचे ओढणारा हाच लोक नावाचा घटक असतो. मात्र प्रत्यक्षात खस्ता खायची जेव्हा वेळ येते तेव्हा हाच घटक अदृश्य होतो. आणि म्हणून आयुष्यात ज्यातून आनंद मिळतो ते करावं, ज्यातून जिवंतपणाचा जाणीवा जिवंत राहतात ते जगावं. कोणी मूर्ख म्हटलं म्हणून तुम्ही मूर्ख ठरत नसता, मात्र इतरांच्या हिनकस रोमण्यामुळे आपण आपल्या ध्येयाच्या धुंदीत चालणं थांबल्यावर मात्र तुम्ही मूर्ख ठरत असता. म्हणून लोकांच्या अस्मितांना स्पर्श न करता स्वतःच्या धुंदीत जगता आलं पाहिजे. बाकी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे म्हणून थोडं टाळायचं असतं. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात. कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात
ताळमेळाने लावता आला तर मग चांगल्या प्रकारे जीवन जगण्यात त्या फार महत्वाच्या भूमिका पार पाडतात. आणि मग स्मरण चांगल्या गोष्टींच्या जीवनात राहिले तर मग त्या गोष्टींचे स्मरण करून जीवनात सुखद व सुखात जगता येत असते. आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमान आणि विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्वाचे असते व या दोन्हींवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्यांच्या जीवन जगण्याची योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी आनंदी समाधानी होऊन जगता येत असते. एवढं लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालत राहा. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच विसरू नका. आणि कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट असता. मित्रांनो, जीवनामध्ये ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत आपल्याला कधीच समजणार नाही. त्यामुळे भगवंत हा कळायलाच पाहिजे. आणि का आणि कशासाठी याचं उत्तर कधीच मिळत नाही. ते शोधावं लागतं आणि त्याच दिशेने नक्कीच आपल्याला चालावं लागतं. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. फक्त थोडा संयम ठेवावा लागतो. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. जीवनात जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग नक्कीच तुम्ही निवडला पाहिजे. आणि विचारांमध्ये खूप ताकद असते. त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य होणार नाही. आणि एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते. कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव नक्कीच मिळू शकतो. आणि किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करतो. जसे सोने जरी मौल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षा ही द्यावीच लागत असते. आणि बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन आपल्याला करता आले पाहिजे. आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. पण जीवनाच्या प्रवासात दुःखही येते आणि ते सहन करणेही आपले काम असते. हे समजून घ्या. कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात करता येते आणि करताही येईल. म्हणून आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जशी लहान रोपट्यापासून मोठे होत जाते तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते. आणि तसे आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी स्वावलंबी बनणे म्हणजेच गरजेचे असते आणि ते स्वावलंबी आपल्याला बनायलाच लागेल हे लक्षात ठेवा. आदर्श व्यक्ती महत्वाची प्रेरणा जीवनात नक्की असावी. परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तीचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी खूप मोठी गोष्ट आहे. हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपणास नक्की समजेल आणि आपल्या लक्षातही येईल. म्हणून जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपली माणसंही परक व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. एखादी गोष्ट करायची हे ठरवणे आणि ती प्रत्यक्ष करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे शक्य अजिबात होणार नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवून जगा. कारण जर स्वतःवरील विश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकता हे लक्षात घ्या. आणि जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन्ही गोष्टी तारुण्य देते. एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा. तुमच्या जीवनात योग्य दिशा नक्कीच मिळेल आणि तुम्हाला योग्य दिशेला जायला परवानगी मिळेल. आणि आयुष्यात चढ उतार येतील पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगा. कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला कधी मिळत नाही. आणि चढ उताराचा सामना आपल्याला प्रत्येक ठिकाणी करावा लागत असतो. म्हणून देह उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो तेव्हा आराम महत्वाचा असतो. पण त्या आरामाला मर्यादा असावी. कारण अति आरामामुळे ध्येयाचा विसर पडू शकतो आणि तसा ध्येयाचा विसर जर तुम्हाला पडाला तर मग तुम्ही भरकटू शकतात. म्हणून जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव देते. संगत आपणास घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. कारण सभोवताली काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच त्यांच्या आयुष्यात विसरणार नाहीत. आणि आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. हे सत्य स्वीकारा. कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा
नक्कीच मिळेल आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाल. म्हणून एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार काम करा. आणि यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा कधीच नसतो. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवत असते. आणि आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करा, कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा नक्कीच पोहोचू शकतो. आणि व्यक्ती सज्ञान वयानुसार होते हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होते. हे वास्तव लक्षात घेऊन जीवन नक्कीच जगा. आणि आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते. त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व नक्कीच निर्माण करू शकते. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगली पुस्तकं वाचणारा माणूस कोणासमोरही नतमस्तक होत नाही. त्याच्याकडे ज्ञानाचा भांडार असतो आणि तो भांडार भरपूर काही प्रमाणात असला तर त्याला कोणीही हरवू शकत नाही. म्हणून हृदय समुद्रासारखे ठेवा. नद्या आपोआप तुम्हाला येऊन मिळतील. आणि जीवनात त्यांनाच महत्त्व द्या ज्यांना तुमची किंमत कळते. आणि ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला तुम्ही नक्की सोडून दिले तरी चालते. म्हणून जशी अंधारात उपयोगी पडे मेणबत्ती, तशी संकटामध्ये असते आशा महत्वाची. आणि संकटामध्ये तुम्ही आशा ही खंबीर ठेवले पाहिजे. आणि नात्यांच्या दरवाज्यावर अधूनमधून ठकठक करत राहायला हवे. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव मनात मात्र जिवंत असते. आणि हुशार माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. या उलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक मानत असतात. म्हणून तुम्ही जीवनामध्ये कधी मूर्ख बनू नका आणि आपल्या मित्रांना कधी स्पर्धक बनवू नका. म्हणून आमचा देव दगडात नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. आणि म्हणून दगडात आपण जर देव पाहिला तर आपण मनोभावे देवाची सेवा करत असतो आणि मनापासून देव आपण मानत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य द्या. कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास निर्माण होणे हे फार गरजेचे असते. आणि असा आत्मविश्वास जर तुमच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही भरपूर काही पुढच्या स्तरावर जाऊ शकता. आणि मित्रांनो, मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ कधी साचणार नाही. कारण तुमचं मन जर निर्मळ असलं तर तुम्हाला प्रत्येक माणूस आवडू लागेल आणि प्रत्येक माणसाला तुम्ही आवडू लागाल. म्हणून विश्वासाने मनात धैर्य निर्माण होते. म्हणून विचार नेहमी तुमचे सकारात्मक ठेवा. आणि उगवली सोन सकाळ, तेजाळला सूर्य, सरला अंधार, उजळत्या चारी दिशा, रंग केसरी दाटला नभात. अशाच तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक सकाळ होत असते. आणि या सकाळच्या दिवशी तुम्ही चांगल्या गोष्टी करायच्या की वाईट गोष्टी करायच्या ते तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. आणि हे स्वतःलाच तुम्हाला ठरवायला लागेल. म्हणून प्रेम झोपेवर करावे, पण स्वप्न गंतव्याचेच पाहावे. आणि स्वप्न पाहत असाल ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये तितकी धमकही असली पाहिजे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्नही केला पाहिजे. अध्यात्म म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया, बाकी काही नाही. तुमचा आत्मा शुद्ध झाला आणि निर्मळ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती केली तर तुम्ही नक्कीच पूर्ण मोक्षाला प्राप्त होऊ शकता. आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यशही मिळू शकतं. म्हणून माणसासाठी सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे माणूस होऊन जगणे. म्हणून आपण प्रत्येक वेळी माणूस होऊन जगलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. म्हणून त्या चुका प्रत्येक वेळी दुरुस्त करत चला. आणि चुका दुरुस्त केल्या तर भरपूर काही गोष्टी या तुमच्या जीवनातून संकटमुक्त होऊन जातील. आणि यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आणि शिष्य जर कठोर परिश्रम करण्यासाठी तयार नसला तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून शिष्यानेही तसेच बनले पाहिजे आणि जीवनात प्रगती पथावर पुढे गेले पाहिजे. म्हणून आयुष्य हे एखाद्या शब्द कोड्यासारखे असते. कारण जसे शब्द कोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्न हे करावेच लागतील. आणि तेवढ्या जिकरीने ते प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. फक्त आपल्यामध्ये ती हिंमत असायला हवी आणि तो जिगर असायला हवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही मेहनत करा आणि काही करा, पण तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण करत नसाल आणि स्वामींवर विश्वास नसेल तर मग तुमच्या मार्गात भरपूर काही अडचणी येतील. आणि त्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला स्वामींना आर्ततेने हाक घालावी लागेल. म्हणून स्वामींना आर्ततेने हाक घाला आणि स्वामींचा नक्कीच दररोज दर्शन घ्या.
बघा, तुम्हाला स्वामींचे गोड अनुभव येतील आणि तुम्हाला समजेल की स्वामींची लीला अपरंपार आहे. म्हणून आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे बदलू शकते. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा. कारण मन हे मोह निर्माण करते, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन जाते. म्हणून तुमचा बुद्धीचा वापर घेऊन तुम्ही प्रत्येक निर्णय करायचा आहे. आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता लक्षात घ्या. कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि आपण तो उद्देश लक्षात ठेवून काम नक्कीच केले पाहिजे. आणि परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. म्हणून प्रयत्न हे आपल्यालाच करावे लागतील आणि आपल्यालाच त्यातून बाहेर निघायला लागेल. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा. कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला कधी भासणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष आपल्याला करावे लागेल. आणि नशिबात परीक्षा घेत असेल तर मग घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. आणि मित्रांनो, दगडाचा देव क्षणात होत असतो, पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष करावा लागत असतो. म्हणून तुम्ही निर्मळ मनाने नक्कीच प्रत्येकाविषयी चांगला विचार केला पाहिजे आणि कोणाविषयी द्वेष करू नका. हसण्यापेक्षा हसवण्याचं आणि जगण्यापेक्षा जगवण्याचं मूल्य खूप जास्त असतं. आणि कर्म चांगली ठेवा. जीवनात कधीही अंधार पडणार नाही आणि अंधार येणार सुद्धा नाही. म्हणून एक स्वप्न नेस्तनाबूत होऊ नये. दुसरं स्वप्न पाहण्याच्या आशावादाला आयुष्य असं म्हणत असतात. आणि जपून ठेवावा विश्वास माणसांवर, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्यावा निर्णय आयुष्यातला, कारण प्रत्येक पर्याय हा आपला नसतो. एवढं लक्षात घ्या. आणि जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. म्हणून लहान दुश्मन जर तुम्ही पाळले तर ते चांगले असतात, मोठे दुश्मन तुम्ही अजिबात पाळू नका. आणि जीवनामध्ये अहंकार ही भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुमच्याजवळ नसली तेच बरं आहे. अहंकार कधी बाळगू नका. रावण एवढा अहंकारी होता, पण त्याचा शेवटी मृत्यू झाला आणि त्याला श्रीरामांनी नक्कीच पूर्णपणे नष्ट करून टाकला. म्हणून तुमचा अहंकारही असाच नष्ट होऊन जाईल. आणि निराधार आकाशच धरतीला खरा आधार देते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कुणाला आधार देत असाल तर त्याला नक्कीच दाखवू नका. आणि सत्याची भाषा साधी सोपी पण परिणामकारक असते. आणि सत्य तुम्ही नक्कीच तुम्हाला विजयी करून टाकेल. म्हणून ऐकताना कान, बोलताना मन आणि विचार करताना बुद्धी स्वतःचीच आपल्याला वापरावी लागते. आणि काही पुण्य अशीही करायची असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणी नसावा. म्हणून गुप्तपणे तुम्ही नक्कीच चांगले कर्म करायचे. देव सर्व काही बघत असतो आणि सर्व काही तुम्हाला देणार असतो. म्हणून सुंदर गोष्टींवर सगळेच प्रेम करतात, पण प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधणे हा मनाचा मोठेपणा असतो. आणि तो मनाचा मोठेपणा तुमच्याकडे असणे खूप महत्वाचे आहे. आणि उत्तम चारित्र्याची निर्मिती तेजस्वी आणि उत्कृष्ट कल्पनातून होते. म्हणून तुमच्याकडे तशा चांगल्या कल्पनाही असायला हव्यात. चांगल्या कल्पना असल्या की तुम्ही चांगल्या मार्गावर भरपूर पुढे जाऊ शकता. आणि सोपे होते आयुष्य तक्रार कमी आणि आभार जास्त मानल्याने. एवढं लक्षात ठेवा. आणि नातं हे वाऱ्याच्या झुळकीसारखं हवं. गडबड नाही, गोंधळ नाही, शांत आणि हवं हवंसं वाटणारं. सुख तुम्ही कोणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासातील माणसांनाच नक्की सांगितलं पाहिजे. आणि जीवनात मौन चांगलं असतं. अनेकदा शब्दांनी वैर निर्माण होतात. म्हणून तुम्ही नेहमीच मौन बाळगलं पाहिजे. जेवढं जास्त मौन बाळगाल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये तुमचे टेन्शन फ्री राहाल. एवढं लक्षात घ्या. आणि जीवनामध्ये कष्टाची किंमत कळायला वयाने नाही तर जबाबदारीने मोठं व्हावं लागतं. ज्याच्या अंगावर जबाबदारी असते तो व्यक्ती नक्कीच तसंच मोठा होत असतो आणि अनुभव घेत असतो. म्हणून आपल्या दोषांवरचे उपाय आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. एवढं लक्षात घ्या. आणि आयुष्यात दुःख मिळवण्याचे कारण म्हणजे अवास्तव अपेक्षा. या अपेक्षांचा त्याग करा आणि मग बघा आपले आयुष्य किती सुंदर होऊन जाते आणि किती चांगले होऊन जाते. म्हणून मित्रांनो, जीवाला जीव देणारे मित्र तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला इतकं श्रीमंत दुसरं कोणी नाही. पण त्याच्या उलट असतील तर मग तुमचे इतके दुःखीही कोणी नसणार आहे. घर म्हणजे फक्त इमारत नसते,
तर एका कुटुंबाच्या भावनेचं ते मंदिर असतं. म्हणून घर हे आपण नीट चांगलं पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि जपलंही पाहिजे. आणि आपली माणसं आपण कधीही सोडू नये, ती नीट जपायला शिकलं पाहिजे. वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ते फारचे महत्वाचे नाही. ती स्वतःच्या कष्टाची आहे हे जास्त महत्वाचे आहे, आणि ती स्वतःच्या कष्टाचीच असली पाहिजे. जेव्हा तुम्ही रागावलेले असाल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण रागाच्या भरात उच्चारलेले शब्द उद्ध्वस्त करून टाकतात आणि सर्व काही नष्ट करून टाकतात, एवढं लक्षात घ्या. आणि मनातल्या विश्वासाला जराही ढळू देऊ नका, कारण मोती तयार होण्यासाठी शिंपल्याच्या दोन्ही बाजू घट्ट असावे लागतात. म्हणून आपल्याही मनाच्या आणि बुद्धीच्या दोन्ही बाजू या घट्ट असाव्या लागतील. आणि भविष्याची काळजी असली की माणूस आजचा दिवसातील प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवत असतो आणि प्रत्येक क्षण तो काम करत असतो किंवा आनंद घेत असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच याला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यात आपण आपलेच नक्कीच पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि आपल्याला ते कळतही नाही. मित्रांनो, तुम्ही जसे बोलता, जसे वागता, तसे तुमचे जीवन हे घडत जात असते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण खूप मोठी चूक करत आहोत आणि ती सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच खूप वेळ लागणार आहे. म्हणून ती चूक तुम्ही सुधारा आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनातील तुम्हाला बदलायला लागतील. लोक कसे कळत न कळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात, हे स्पष्ट करण्यासाठी वरील 3 उदाहरणे उद्घाटन केली आहेत आणि ती तुम्ही नक्की समजून घ्यायला पाहिजेत. म्हणून तसे पाहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु या हेतूंशी न जोडणारे विचार करून आणि इच्छा बाळगून ते सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत. असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील, परंतु ते महत्वाचे नाही. कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करीत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्यांच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. म्हणून परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात की विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची, आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मकथास्थिती ही जरी आपल्याला माहिती असली तरी आपल्या आयुष्यातील केवळ बाह्य घटनांवरून त्याचे योग्य मूल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हाल अपेष्टा सहन करावे लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्ष वरच्या निरीक्षणाच्या परिणामी निघतात, ज्यामागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते. गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही वाखाणण्यायोग्य सद्गुण आहेत आणि जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत, आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण अगदी सूक्ष्म का असेनात पण आहेत जे त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. प्रामाणिक माणूस त्याच्या प्रामाणिक विचारांची आणि कृतींची चांगले फळे चाकत आहे आणि तरीही तिच्या दुर्गुणामुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्याच्या वाटेच्या सुखदुःखाचा अनुभवात घेत आहे. एखाद्या सद्गुणांमुळे, भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे. हा विचार मानवाच्या दांभिकतेला पोषण देणारा असतो, परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एक ना एक डाग धुवून काढत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपल्या यातना, आपले दुःख आपल्या वाईटांचा, गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोत्तम परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करायचा कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात काही जीवनात कार्यरत असलेला तो महान निर्णय आणि नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणामच देऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि जेव्हा आपण आपल्या पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांबद्दल बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमीच न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते.
अर्थात हा आपला स्व अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईटही कृती घडत असते. पण चांगले आणि वाईट विचार ही कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाही, तर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधुर आंबाच उगवेल आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीत समजून घेतो आणि त्यानुसार वागतही असतो. परंतु फार थोड्यांना कळते की मानसिक आणि नैतिक विश्वातही हाच निर्णय कार्य करीत असतो. अर्थात तिथे त्यांचे कार्य अगदी साध्या आणि आढळ रीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमांचे पालन करत नाही. यातना, दुःख हे नेहमीच एखाद्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो. हा परिणाम सुचवत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जुळेल असे सुसंगत वागलो नाहीत आणि सगळ्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे, त्यांच्यातील सगळे निरर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. जे पवित्र असतात त्यांच्या यातना, त्यांची दुःखे संपतात आणि अग्नीत तापून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र प्रबुद्ध आत्मा त्यानंतर कधीच दुःख भोगत नाही. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश जो व्यक्ती मन लावून 15 मिनिटे ऐकेल त्याला मोठ्या आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्यामुळे त्याचे सर्व कुटुंब खुश होईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल. स्वामी भक्तांनो, तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि स्वामींवरील विश्वास तुम्ही दृढ ठेवला पाहिजे आणि तुमच्या मार्गातील अडथळे स्वामी नक्कीच दूर करतील. फक्त त्यांच्यावरील विश्वास हा तेवढाच दृढ असला पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा सतत होतच असते. स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेले आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत, आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची, आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाती जोडायची आहे आणि ती नाती आपण जोडत राहिली पाहिजे, एवढं मात्र निश्चित. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि तो विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवायला हवा. याला जास्त महत्त्व आहे आणि हे जाणून घ्या. म्हणून स्वामींवरचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि जगात 30 लोक पुढे जातात जी सूर्याला जागा करतात आणि जगात 30 लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करत असतो. म्हणून दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरी मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसांचे लक्षण आहे. माणसाने थोडं हट्टी असावं, कारण समजूतदार माणसाला नेहमी गृहीत धरलं जातं आणि मग हे लक्षात घ्या, हे जग त्यांच्या पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. हे लक्षात घ्या. संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागे येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही. हे लक्षात घ्या. एकाच वेळी एकच गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून जा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका. आणि मदत ही अशी बाब आहे की जी केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार. हे चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील हे एक सत्य आहे. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. म्हणून आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काही नसून सुद्धा हसू शकतात. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. हे लक्षात घ्या. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे, हे लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याजवळ खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जी काही उंची मोठी माणसे गाठत असतात ती काही एका झोपेत मिळालेली नसते.
जेव्हा त्यांच्याबरोबर हे जेव्हा झोपा काढत असतात त्यावेळी ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल ते पुढे टाकलेले असते. स्वप्न पाहताच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. हे खरं आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चला, पण जर तुमच्यात यशाच्या पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत चला. हे लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्य काळ रेखीव बनत असतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानानं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. आणि जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पाठ फिरून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरायचं नसतं. जीवनात पडून उठणं आणि उठून परत चालणं मुंगीकडून शिका. पुन्हा प्रयत्न करणं म्हणून खोट्यालाही एक वेगळी चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर ते आपल्याला कडू लागत असते. म्हणून ते नक्कीच आपण समजून घेतले पाहिजे आणि नेहमी आपण खरे बोलले पाहिजे. आपण आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढत असतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज आपल्याला लागत नाही. मत आणि इच्छा वारंवार दडपत असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागरूक होतात, आणि मग आता उसळलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. आणि दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. श्रीमंती असावी, पण त्यामागे कोणाच्या 2 पैशाचा तळतळात नसावा. वाईट विचारातच गवत आपोआप उगवते. चांगल्या गोष्टीत नेहमीच फेराव्या घालाव्या लागतात. आणि भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतोच. तोच खरा मनाचा आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास हा तुम्हाला खूप काही वर घेऊन जात असतो. फक्त मनापासून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मोठा आत्मविश्वास ठेवून सर्व काही कामे तुम्ही केली पाहिजे. नक्कीच तुम्ही वर जाल. आणि नात्यांना नेहमी बोलकसं ठेवावं. अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतो. तुमचं मन तुम्हाला जपता आलं यायला हवं आणि ते दुसऱ्याने जपावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. हात आणि साथ योग्य वेळी द्या, कारण वेळ निघून गेल्यावर दोघांचंही किंमत नसते. आणि अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. आणि आयुष्य साधं सरळ असतं, ओझं असतं. ते फक्त गरजाचं आव्हान देणारी गोष्ट बदलून घडू शकत असते, पण फक्त आपल्याकडे संघर्ष करण्याची जिद्द असावी लागते. म्हणून हृदयात प्रेम, वाणीमध्ये गोडवा आणि चेहऱ्यावरील स्मित असावे. आणि जीवनातील चिंतेचे पूर्ण समाधान नक्कीच आहे. चूक महत्वाची आणि व्यक्ती ही महत्वाची असेल ना तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे कठीण होऊन जाते. आणि ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं. अगदी मनापासून मागितलेल्या गोष्टीला कृतीची जोड असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत असते. आणि माणसाच्या बोलण्यातूनच समजतं तो शहाणा आहे की अतिशहाणा आहे. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यातही उतरवू शकाल याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती जपायला हवीत. पसारा झाला की सांभाळतात त्रास होतो. आणि आपल्यासमोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते, तर आपल्याला माघारी घेतलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो. आपण कोणतीही कृती करताना मनात कपट आणि स्वार्थ नसेल तर तो गुन्हा नाही असं समजावं. आणि जीवनात महत्वाचं नसतं ते त्या व्यक्तीचं दिसणं, तर गरजेचं असतं ते कायम साथीला असणं. सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही. जगासाठीच्या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळ नाही. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. आणि कौतुक वेळेवरच करायला हवं. वेळ पाहून कौतुक करणं म्हणजे स्वार्थीपणा असतो. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रतेने द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसाच्या वागण्यात खरेपणा कमी असतो त्यांच्या जीवनातील आनंद उपभोगण्याचा काळही कमीच असतो. पाठीमागे लागलेली संकटेच पुढचे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. योग्य वेळी योग्य ती गोष्ट योग्य पद्धतीने केली तर यश मिळणे हे सोपे होऊन जाते.
आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं. कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात आणि आयुष्य एका खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण आपलं ठरवायचं असतं. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या प्रत्येक दिवसात आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे आणि त्या दिवसांकडून आपण काहीतरी नवीन हे शोधत राहिलं पाहिजे. जेवढं जास्त आपण प्रत्येक दिवसात नवीन काहीतरी शोधत राहू आणि नवीन काहीतरी करत राहू, तेवढं आपल्याला नवीन अनुभवायला येत जाईल आणि भरपूर काही गोष्टी आपण शिकत जाऊ. तशाच गोष्टी तुम्ही शिकत राहिल्या पाहिजेत आणि असं शिकत राहिलं की हा माणूस आपोआप पुढे जात असतो. आणि मित्रांनो, भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. मदत करायची जिद्द हवी, आपले असोत किंवा परके. अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी हवी, एवढे मात्र खरे आहे. आणि आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या बुद्धीचे हृदयाने करा. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. आणि नवं मिळालं की जुनं अडगळीत पडते, पण नव्याने येण्यावेळी दगा दिला की मग जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. आपण लोकांना हुशार करतो, नंतर त्यातलेच बरेच जण आपल्यालाच वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत असतात. प्रयत्नांची किंमत ती करणाऱ्यालाच असते, इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं ही कुणाचीच होऊ शकत नाही. जगातील सर्वात मोठी संपत्ती ही तुमची मानसिकता आहे. ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याची हिंमत असते, ते एक दिवस त्यांच्या मागे संपूर्ण जग असतं आणि संपूर्ण जग त्यांच्या पाठीमागे उभं असतं. आणि हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुमच्या पाठीमागे सर्वजण उभे राहू शकतात, फक्त तुम्ही या जगाला ओळखलं पाहिजे. आणि जो या जगाला ओळखतो तो सर्वांनाच ओळखू शकतो, एवढे मात्र खरे. आणि मित्रांनो, म्हणून तुम्ही जगात वावरताना भरपूर माणसे ओळखतात आणि ते ओळखली पाहिजे. आणि भरपूर माणसांना तुम्ही भरपूर काही देतही असता. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, जे तुम्ही माणसांना दिलं आहे ते तुम्हाला ती माणसं परतफेड कशी करतात यावर अवलंबून असतं. आणि ती माणसं तुमची परतफेड करत नसतील तर मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्या माणसांचं वागणं तुम्ही सहन करत असता आणि जीवनभर तुम्ही पस्तावा करत असता. म्हणून तुम्ही एकच गोष्ट चांगली केली पाहिजे, ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. आणि तो विश्वास असा अतूट असला पाहिजे ना की स्वामींवरचा विश्वास तुमचा भरपूर भक्कम होत जातो आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही कधीही विश्वास ठेवायचा असेल तर पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत आणि शेवटपर्यंत स्वामी तुमची साथ ही नक्कीच देतील, हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला हवं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, स्वामींवरचा तुमचा विश्वास ठरवेल की तुम्ही किती पुढे जाल. आणि स्वामी ही लीला करतात आणि चमत्कारही करतात. मग त्या चमत्कारासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे, हे तितकेच खरं आहे. आणि मित्रांनो, माणसाला आपला तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण आपले तोंड सांभाळता आले पाहिजे. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांतही राहतं. प्रामाणिकपणाची पावती बहुधा डोळ्यात पाणी जाणत असते आणि दुसऱ्याने कोणावरून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास कमवावा लागतो. आणि निश्चित आहे, 4 लोकात आपलं नाव जाईल अशी भीती वाटावी इतकं वाईट माणसंही वागू नये. आणि हे लक्षात घ्या की अधिकार आणि हक्काची भाषा बोलण्याआधी कर्तव्य पार पाडण्याचा धडा गिरवायचा नेहमी असतो. आणि परिस्थिती ओढत आणायची असून सुद्धा समाज आणि वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यात अहंकार लवकर असतो. आणि चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं आहे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हे शिकायला हवेत. पैसा आणि माणसाची परिस्थिती उत्तम म्हणवतो, पण स्वतःला नाही. जेव्हा काही गोष्टी नियोजनात नसतात, अचानक चांगल्या घडून जातात, तेव्हा त्याला योगायोग असं म्हणतात. आयुष्य एक असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला कधीही मिळू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला त्याग हा करावाच लागेल आणि प्रत्येक गोष्टीचा करावा लागेल. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी माणसं नको. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज आपले दूर होऊन जातील
आणि त्रास झाल्याशिवाय सुखाचे दिवस उभे करायची वेळ आपल्याला लागत नाही. आणि हेही तितकेच खरे आहे, दुसऱ्याची टिंगल करणाऱ्या स्वतःची बदनामी कधी सहन होत नाही, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, परिस्थिती मैत्री करता आली पाहिजे. चुकलेल्या वाटा सहज सापडतात. प्रवास हा एकट्याने झाला तरी चालेल, परंतु वाट मात्र स्वतःची असावी पाहिजे. आणि वेळ जेव्हा न्याय करते ना, तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज अजिबात आपल्याला भासणार नाही. आणि इतरांच्या दुःखावर स्वतःचा आनंद निर्माण करणे अशक्य आहे. आणि पाणी झाडात आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात, अन्यथा ते तुटतात. एका मुळापासून तर एका मनापासून, हे लक्षात घ्या. सुख कुणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासाच्या माणसाला सांगावं. आणि मग बघितलेले दृष्ट आणि ऐकलेले शब्द यातील खरे खोटापणा पडताळून त्यावर मत व्यक्त करणं अधिक चांगलं असतं. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचे दारिद्र्य खूपच वाईट असतं. स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस नेहमी दुसऱ्यांच्याशी प्रामाणिक वागण्याचा प्रयत्नही करत असतो. सगळे शोध लागले गेले, पण भूक नावाचा शोध कधीच केल्याशिवाय लागत नाही. म्हणून दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणं सोपं असतं, मात्र स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी रणरणत्या उन्हात उभं राहावं लागतं, हे तितकंच खरं आहे. म्हणून व्यवहारात रोख आणि कामात चोख असणारी माणसं जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. आणि माणूस मोठा विचित्र आहे. सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो. तोच खरा मनाचा आपला आत्मविश्वास असतो. म्हणून प्रामाणिक कष्टाच्या मागे प्रामाणिक आनंद धावत असतो, हे खरं आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास आपल्याला कमवावा लागत असतो. आणि या जगात कुणीच कुणाचं नसतं. आपलं आयुष्य हे आपणच जगायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. एक अदृश्य पिंजरा आपणच आपल्या भोवती बांधलेला असतो आणि तो तोडून आपल्याला बाहेर निघायचं असतं आणि हे जग बघायचं असतं. गर्दीत राहून अपमान होणार असेल तर एकटे राहून स्वतःचा आदर नक्कीच ठेवला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळतात, एक विरोध आणि दुसरी टीका. परिवर्तन हा विश्वासाचा भाग आहे, मग तो विश्वास दुसऱ्यावर असो अथवा स्वतःवर असतो. नेहमी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ कोणीच देत नाही. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशक्याच्या मर्यादा पलीकडे नक्कीच जाणे. आणि होय, रक्ताच्या नात्यांचा खूप मानपान घ्यावा लागतो, पण जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरचे एक हास्य पुरेसं असतं. म्हणून संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचा फळ हे फार गोड असतं आणि ते फळ आपण नक्कीच चाखलं पाहिजे. चुका अशा करा की जगाने नाही, तुम्हाला तुमच्या मनाने माफ केलं पाहिजे. आणि हे नक्कीच आहे, शब्द काळजीपूर्वक वापरा. हे तुमच्या सामाजिक व्यवहाराचे प्रतिबिंब असतात. विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकारावे लागतात आणि ते स्वीकारत चला. स्वतःला अशा लोकांसोबत गुंतवून घ्या जे लोकांबद्दल नाही तर तुम्ही ध्येय आणि कल्पनांबद्दल बोलत असतात. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही मनापासून विसरू नका. दुसऱ्यांची टिंगल करणाऱ्यांना स्वतःची बदनामी कधी सहन होत नसते, हे मी तुम्हाला सांगितलं. मग तसंच अपमानाच्या गर्दीपेक्षा आधाराच्या एकटेपणा कधी चांगला असतो. म्हणून उत्तर देणं अवघड नसतंच, पण वाद नको म्हणून बरेचदा माणसं गप्प बसतात. एवढंच, ज्यांच्या जवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणालाही आवरत बसत नाही. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस आहे. काही गोष्टी मौनाने साध्य होतात, तिथे शब्दांची गरज भासत नाही. आणि कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे, एवढेच मात्र खरे आहे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. कष्ट विना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होत असते. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल ना, तेव्हा निर्णय वेळेवर सोडायचा. आयुष्याचे गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण फार असतं. आणि ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला इच्छा, प्रयत्न, सातत्य यांची गरज नेहमी भासत असते. स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवतही नाही. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज आपल्याला भासत नाही. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका या नाहीला स्वतः साकारायला भाग पाडणारा अभियंत्र चित्रपट म्हणजे आपले आयुष्य आहे. आणि हे समजून घ्या मित्रांनो, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्या व्यक्तीला कळालं ना, आणि ज्याला माहिती असते ना,
त्याच्या शब्दकोशात दगा शब्दाला जागा राहत नाही. वय आपल्या ताकदीने कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला कमी करण्याची ताकद त्यात नसते. म्हणून मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळत असतो आणि आयुष्याची दिशा आपणच ठरवतो आणि आपणच निवडी करतो. नंतर या निवडी आपल्याला घडवतात, हे तितकंच खरं आहे. आणि अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेनं राहणं पसंत करत असतात. चारित्र्य सुगंधित करण्यासाठी कुठलंही अत्तर मिळत नाही, कारण ते कष्ट आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत नेहमीच असते. म्हणून उत्तम मेंदू आणि उत्तम मन ही जोडी नेहमीच विजयाची शिल्पकार ठरलेली आहे. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळल्यास बरेच अनर्थ आपले टळू शकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना आणि दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही वाईटाच्या दिवसाला नक्की सामोरे गेलं पाहिजे आणि त्याची किंमत आपली लक्षात घेतली पाहिजे. अहंकारी लोकांच्या बाजारात आपुलकी जपणाऱ्या मनाचा विलाप होत असतो आणि म्हणून व्यवसाय छोटा असला तरी हरकत नाही, पण त्याबद्दलचा विचार नक्कीच मोठा असला पाहिजे. आणि परिस्थितीत जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते आणि लक्षात घ्यायला पाहिजे, नशीबही हरायला तयार आहे. मित्रांनो, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची राहायला हवी. कर्तव्याची एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी अजिबात ठरणार नाही. आणि प्रचंड इच्छाशक्ती हेच कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक आहे आणि तेच तुमच्या जवळ पाहिजे. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य असते. शब्द हे दगडासारखे असावेत जे कधीच बदलत नाही आणि नाती ही झाडासारखी असावीत जी वागतानाही लाजत नाही. आणि प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपत असतो. आई अपूर्ण इच्छा जगण्याला बळ देत असतात आणि कोणी अडचणीत असताना मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात तुम्ही नक्कीच कारगर ठरू शकतो. म्हणून तो तुम्हाला देव बघत असतो आणि तो तुम्हाला नक्की संकटकाळी तशीच मदत करत असतो. म्हणून जीवनात अपेक्षा या तेवढ्या चांगल्या असतात ज्या आपल्याला प्रोत्साहित करतील आणि वेळेच्या प्रवाहात वय वाहून जाते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आणि आपली नाती चांगली असेल तर छोट्या छोट्या कामात सुद्धा ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. म्हणून कधीही नाती आणि तुमची नीती ही चांगली ठेवायला हवी. समोरच्या अबोल भावना समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ आपला प्राप्त होत असतो. आणि खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं असतं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आपणही तसंच रुबाबात राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यात हे संपण्यासारखं काही नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. तुम्ही घेतलेलं कर्ज सुद्धा किंवा केलेलं कर्म शेवटी वसूल व्याजासहित होणार एवढं मात्र निश्चित आहे. आणि फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला क्षमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षणच होते. आणि आभारभर नसलं तरी ओंजळभर का असेना, पण जगणं स्वतःचं असावं लागतं. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्यकाळ चांगला करू शकत नाही. वेळही नेहमीच घाईत असते, थांबतात ते फक्त क्षण असतात. आणि जीवन एक गणित आहे ज्यात आपलं वय वजा होतं आणि अनुभवांची गोळाबेरीज ही होतच राहते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगल्या मनाची असतात. आणि सौंदर्याचं नव्हे तर स्वभावाचं महत्त्व असतं. कोणी क्षणात मन जिंकतं तर कोणाला पूर्ण जीवनकाळ ते जिंकता येत नाही. त्याला संयमाचं ज्ञान असतं, तो आयुष्यात गडबड कधीच करत नसतो. म्हणून प्रशंसक आपली स्थिती बघतात आणि शुभचिंतक आपली परिस्थिती बघत असतात. म्हणून निवड चुकली की आवडीला किंमतच राहत नाही. आणि एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो आणि सद्गुरूंचा सुगंध महिलावरूनही येत असतो. म्हणून हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेले दुःख लपवण्यासाठी. सत्याच्या वाटेला चालत असताना एकट्या पल्ला तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये अजिबात तुम्ही मिसळू नका. पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदारपणाचा आहे आणि बेजबाबदार चालण्याचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त यांच्यामध्ये टिकून राहा. आणि असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते, दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एक गोष्ट अजून तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही कधीही खोटे बोलू नये.
आणि खोटे बोलल्याने आपल्याला अजून मोठे खोटे बोलावे लागते. आणि तुम्ही किती सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार चांगला नसेल आणि सत्याचा नसेल तर नारायण तुम्हाला कधीच भेटणार नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग नक्कीच आहे. म्हणून माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यात वर परिणाम नक्कीच होत असतो. आणि कष्ट ही एक अशी चाबी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडत असते. आणि हे लक्षात घ्या, नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल. आणि हे खरे आहे, त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते. तो कुठल्याही काकेतूमधून आणि काळोखामधून सहजच मार्ग काढत असतो. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. ज्या व्यक्तीचा स्वभाव कोमल आणि निस्वार्थ असतो ना, तो सर्वांच्या हृदयातच मुकुट असतो. आणि समजा कमी असेल तर मग गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. आणि परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज कधी होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपण आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्यासाठी तसदी नक्कीच आपल्याला घ्यावी लागत असते. आणि म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून प्रयत्नांचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो कधीच निघू शकत नाही. आणि मग विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा. कारण विचार करून माणूस मनातून खचतो, परंतु प्रयत्न करून माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. म्हणून नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 तुम्ही दिल्या की ती तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते. म्हणून आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा. काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटत असतात. आशा आणि विश्वास ठेवणं कधीच चुकीचं नसते, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास आपण कोणावर ठेवायचा. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसते. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. आणि हे मात्र तितकंच सत्य असतं. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून नक्कीच तुम्ही दूर राहायला हवं असतं, कारण ती माणसं तुम्हाला मागे खेचत असतात. आणि माणसांची खरी ओळख त्यांच्या अंतःकरणाच्या नम्रतेने कळते. आणि शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही. हे लक्षात ठेवा, कर्तव्य पार न पाडता हक्काच्या मागे धावलात तर हक्क दूर पडतात. आणि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली ना की सारे प्रश्न आपोआप सुटत असतात. म्हणून दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्यांच्यात आपोआपच येत असतात. आणि गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देत असतात. आणि माणसांनीच आपल्याला साथ दिलीही पाहिजे. करुणेमध्ये मोठेपणा आहे, सहानुभूतीमध्ये सौंदर्य आहे, आणि क्षमतेमध्ये कृपा नक्कीच आहे. क्षमा मागणं ही एक भेट आहे, आणि जे आपण दुसऱ्यांना देतो व क्षमा करणं ही एक अशी भेट आहे की जी आपण स्वतःला देत असतो. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ आणि नशीब याचा कधी गर्व करू नका, कारण या दोन्ही गोष्टी परिवर्तनशील आहेत. हे लक्षात ठेवा, जो दिवस नाही तोच पाया असतो, आणि जो परमात्मा असतो तो विश्वास असतो व संस्कार असो. पण म्हणून सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजावं की खोट्या नानांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे आणि जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र सारखे लक्षात ठेवा, कमवा, आणि मार्गदर्शन कृष्णासारखे निवडणारे आणि देणारे मित्र तुम्ही कमवले पाहिजे. विश्वास एक अशी शक्ती आहे जी अंधकाराने व्यापलेल्या जगाला प्रकाशित नक्कीच करू शकते. आणि घड्याळाच्या गजारापेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात. दयाळूपणा हा खूप मौल्यवान आहे आणि जो कधीही वाया जात नसतो. आयुष्यात आपण कोणासाठी आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेल्या तो काही क्षणांचा भास असतो. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाव स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहिले पाहिजे. टीका करणाराच नेहमी आदर करा, कारण ते तुमचा गैरहजेरीत तुमचे नाव चर्चित ठेवतात. आणि आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. आणि आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. म्हणून लाखो शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं आवश्यक आहे. कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो, आणि ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो. कारण
हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते आणि माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशुत होऊन जाते. आणि म्हणून परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतली बनवू नका. आणि कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे आणि ती ताकद तुम्ही बाहेर काढायला हवी. संपूर्ण जगात देवाने फक्त माणसांमध्ये हसण्याची गुण दिले आहेत आणि गुणवत्ता गमावू नका. जेव्हा परिस्थिती वेगळी असते तेव्हा प्रभाव आणि पैसा नाही तर निसर्ग आणि नाती कामी येत असतात. जगणं कोणाचं सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर माहेर फुंकत असतो आणि आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचर, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. आणि मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य असते. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक नक्कीच होता येत असतं. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजची सुख तुम्ही हरवू नका एवढे मात्र निश्चित आणि तुम्ही केले पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. याने तुम्हाला नक्कीच स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जे हवे आहे ना ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका. कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते ते तुम्हाला नशीबही साथ देत असते आणि नशीब तुम्हाला पूर्णपणे पाठलाग देईल. संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग तुम्ही नक्कीच निवडला पाहिजे. आणि विचारांमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य होत नसते. आणि एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो आणि तो अनुभव आपल्याला जीवनात भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करत असतो. म्हणून तुम्हालाही ती गोष्ट करावी लागेल आणि काही गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील, तरच तुम्हाला जीवनामध्ये मान मिळतो. सोने जरी मौल्यवान असले ना तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षा ही द्यावीच लागत असते, एवढे लक्षात घ्या. म्हणून बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन आपल्याला करता आले पाहिजे. जेवढे जास्त योग्य गोष्टींचे समर्थन आपण करू तेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातील आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. पण जीवनाच्या प्रवासात दुःखही येते आणि ते सहन करणेही आपले काम असते, हे समजून घ्या. कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात नक्कीच करता येईल. आणि आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते ना, तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते, तसे आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी स्वावलंबी बनणे गरजेचे असते आणि आदर्श व्यक्ती महत्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी. परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तींचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपणास नक्कीच समजेल. आणि एखादी गोष्ट करायची हे ठरवणे आणि ती प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे नक्की शक्य होणार नाही आणि ती कुणालाही शक्य होतच नाही. म्हणून जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तारुण्य देते, एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा, तुमच्या जीवनास योग्य दिशा मिळेल आणि योग्य वाटेला तुम्ही चालत जाल. म्हणून आयुष्यात चढ उतार येतील, पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगता आलं पाहिजे. कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला कधी मिळणार नाही आणि सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्यात कायम स्वरूपी असणार आहेत. म्हणून जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव आपल्याला देत असते आणि त्या अनुभवाच्या जोरावरच आपण भरपूर काही गोष्टी या जीवनामधून मिळवू शकतो. म्हणून संगत आपणास घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडते, पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण सभोवताली काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच विसरत नाही. आणि आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, हे सत्य स्वीकारा. कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल आणि एखादे कार्य तेव्हा सफल होते
जेव्हा ती सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार तुम्ही काम हे केलेच पाहिजे. आणि यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका कधीच सोपा नसतो. तो मार्ग खूप कठीण असतो आणि त्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागत असतात. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवत असते आणि स्वामीही नक्कीच त्याला मनापासून देत असतात. म्हणून आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करायला हवं. कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा नक्कीच पोहोचू शकते. आणि स्वामी भक्तांनो, हा पूर्ण संदेश आणि तुम्हाला सर्व काही आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला, धन्यवाद एवढा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल. भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.